तर बघा ही काल येडायच्या आणि तुळजापूरच्या देवीच्या मूर्त्या आणल्या होत्या. तर हळदी कुंकात त्यांनी दिलेल्या असते त्या. तर आता ह्याची पूजा करून घेते मी. आता उशीर झाला आहे मला, संध्याकाळच्या 7 वाजल्यात पूजा करायला. स्टार्ट. तर ही येडायची ती तुळजापूरची देवीची मूर्ती येडायची हळदी कुंकात अशी दिली त्यांनी. तर हे सगळे हळदी कुंकात दोन्ही एकच झाले मिक्स भरली सगळी. तर आता हे कुंकू काय अजून निघणार नाही असं. त्याच्यावर लिहिलेलं पण आहे श्री येडेश्वरी म्हणून. त्याच्यावर नाही. तर ही तिळ डोळं हा तिळ डोळं आहे ते ना. आम्ही डोरलं आणि जोडली आणि बांगड्या पावलं ही तिथं व्हायचं असते. आम्हाला घाई ध्यानातच राहिली नाही पिशवीत. ते आम्ही फुलं आणि हळदी कुंकू पेढं हे व्हायलं आणि ते त्यात बघितलंच नव्हतं म्हणजे काय काय येते ते आम्ही. आणि ते तसंच राहिलं व्हायचं ध्यानातच नाही. कोणाला माहिती एवढं कोण गेलंच नाही. मला आता ते आणलंय तर देवावर पुजावं. आता मी ह्याच्यातलं निघणार नाही लवकर मला घासावं लागणार नाही. उद्या त्याला स्वच्छ निवांत पितांबरीने घासते. पितांबरी असं घरात आणलेली त्याला पण. आपलं कुळदैवत घरात असल्यावर किती छान वाटतंय ना, प्रसन्न वाटतं आणि देवपूजा केल्यासारखं पण वाटतं. आधी पण कुळदैवत होता आमच्या घरात पण फोटो होता आणि ते पण काय झालं ना तडा गेलेलं होतं फोटोला. येडायचा फोटोला तडा गेला होता आणि लय खराब झालं होतं ते सूट टाकलं असल्यामुळे कसं वाटत होतं. छान वाटतंय आता एवढे त्याला पितांबरीने मस्त असं स्वच्छ घासन निवांत. आणि मला मेन म्हणजे शंकराचा महादेवाचा एक फोटो आणायचा आहे. हे जिथंच राहिलेत वायाचं राहिलं का ना घरात आपल्या देवाला त्यात डोरलंय आहे आणि जोडले तिळ डोळं. हे हळदी कुंकू पण मी तिथूनच आणलं होतं ह्याच्यातून येरमाळ्यातून आणलं आता. माझ्याकडं पण पहिलं होतं ते सुतकातली म्हणलं. आता गेलो सुतकातलं तर तसं सुतकातलं म्हणता येणार नाही. आम्ही वेगळ्या म्हणजे देवाच्या दारातून जेजुरीहून हे कोणते कोण असं आणलेले प्रत्येक सणाला संक्रांतीला दिवाळीला असं वेगवेगळं आणतात माणूस. काय केस नाही ठेवलेलं घरात बरं आपलं एक भाग. उशीर तर झाला. आम्ही रात्री आलो पण काही सुधरणच मला सकाळपर्यंत तर काही झोपच सुधरण. हे तुळजापूरचा प्रसाद आहे. तर ही ह्याच्यात घालून ठेवते. मला आता उजवायचे का परड्या ही भरताना आपल्या परड्याची भरायला आणि काढायचं. देवीच्या बाहेर कापूर काढून ठेवला की बरोबर खराब होते कापूर. मला माहिती नव्हतं. मी 2च होत्या म्हणून बाहेर काढून ठेवल्या तर खराब झाल्या अशा मनानेच लहान झाल्या बारीक. ते सर्व तेलाची पिशव्या उघड जाता. तर बघा झाली देवपूजा पण छान वाटत आहे. आता मनापासून देवपूजा केल्यासारखं वाटायला लागले मला. आता म्हणजे आधी पण होतं पण ते देव तडा गेलेलं होतं फुटलेलं होते काच
आणि मग ती पूजा केल्यासारखंच वाटत नव्हतं, रोज रोज करू पण वाटत नव्हती. तर बघा आता किती छान वाटायला लागले. बॅक कॅमेरा दाखवतो. तर ही हळदी कुंकू ठेवले इकडं. हे तुळजापुरातनं फुलं आलेले चांगले राहिले होते तीच लावली फुलं. त्याच्यात कागदात पेढा ठेवला आहे. कुणी आलं तर द्यायला. हे बघा अशी इकडं पेढाची मूर्ती, इकडे तुळजापूर जायची आणि तिथे दिवचं कागदाचं फूट घेतलं असं. ही प्रसाद इथं अडकवला आहे. आणि आता सगळं काय अवेलेबल नव्हतं म्हणून आपलं केली मला तात्पुरतं दिवा लावायला. कसं म्हणलं तसं ठेवावं. दिवा आणलेलं काल रात्री रात्री आलेलं तेव्हापासून तसंच होतं, म्हणलं काढलं नव्हतं म्हणून काढून पूजा बिजा केली. त्याला दह्या दुधाने आंघोळ घालावं लागते, पण आता नाही. आता तर उद्याच्याला सकाळ सकाळ करून उद्याच्याला परत बस्ता बांधायला जायचे. तरी त्या तांब्याला काय म्हणतात त्याला पानं पण नव्हती. म्हणलं नाही चालते काय उद्याच्याला आणता येईल. आणि आज सोमवार पण होता माझा, तर काय धरलं नाही मी, कारण उपास असल्यामुळं 2-3 दिवसाचा जास्त हे धरलं. उपास झाला आणि आधीच बसून प्रवासाने लई त्रास झाला होता, त्याच्यामुळं नाही धरला. म्हणलं उद्याच्याला मंगळवार आहे, उद्याच्या चांगली पूजा करते. तर छान वाटते का आम्हाला कमेंट करून एकदा कमेंट नक्कीच करा. आणि छान कमेंट अशी करा आणि काय तुमच्या मनाला वाटत ते लिहून सांगा. तर चला झाली माझी देवपूजा. आता मी आता स्वयंपाकाचं बघते मी केली काय तर पाणी. हा ना आता पाणी